या सर्व काळात कधीही पर्यटकांवर मोठे हल्ले नाही झालेले. जे थोडेफार छोटे-मोठे झाले तर त्यानंतरही तिथल्या स्थानिक संघटना, लोक या हल्ल्यांच्या विरोधात जायचे. आत्ताचा हल्ला हा एका बाजूला धर्माच्या नावावर भेद तयार व्हावा, असं वाटण्यासाठी देशातलं वातावरण खराब व्हावं आणि पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये या हेतूने केला गेलेला हल्ला आहे. पर्यटक गेले, काश्मीरी लोक मिसळले, तर ते भारताशी असलेला समन्वय इतका मजबूत झाला, तर आपला त्याच्यावरचा अधिकार राहणार नाही. ही एक अनेक भीतींपैकी ती एक भीती होती. कधी पर्यटनावर किंवा पर्यटकांवर असा हल्ला झाला नव्हता. तो हल्ला आता घडलेला आहे. किती गंभीर परिणाम याचे होतील आणि किती खोलवर परिणाम या सगळ्या घटनेमुळे होणार आहेत? आपण पाहिलं असेल तर मुख्यतः 1989 पासून काश्मीर प्रश्न ऐरणीवर आला आहे जास्तीचा. म्हणजे डिस्प्यूट जरी जुना असला तरी तो ऐरणीवर 89 नंतर आला. या सर्व काळात कधीही पर्यटकांवर मोठे हल्ले नाही झालेले. जे थोडेफार छोटे-मोठे झाले तर त्यानंतरही तिथल्या स्थानिक संघटना, लोक या हल्ल्यांच्या विरोधात जायचे, विशेषतः नागरिकांवरच्या. आणि पहिल्यांदा अशी घटना घडली की जिच्यामध्ये निष्पाप अशा पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली. हे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांचं अपयश म्हणायचं का? असं नाही म्हणता येणार. कसं आहे, शेवटी दोन बाजू आहेत की कुठल्याही गोष्टीचं अपयश किंवा यश हे मुख्य माणसाचं असतं म्हणून आपण असं म्हणतो. पण याच्यामध्ये दोन भाग आहेत की एक तर त्या लोकांनी काय करावं आणि सरकारने काय करावं. तर लोकबळाचा किंवा लोकसमूहाचा परिणाम सरकारवर होणं किंवा सरकारचा परिणाम लोकांवर होणं याच्यावर अवलंबून असतं की कोण त्याच्यामध्ये जबाबदारी अशी भावना तयार होती. कारण जे नरेंद्र मोदी त्यांच्या ज्या कार्यकाळातील धोरणं आहेत किंवा 370 कलम काश्मीरमधलं हटवलं, त्याचा परिपाक म्हणून किंवा एकूणच लोकांमध्ये नाराजी म्हणून किंवा पाकिस्ताननी दुसऱ्या अँगलनी त्या गोष्टी घेतल्या म्हणून हा दहशतवादी हल्ला असेल किंवा ह्या ज्या कारवाई आहेत त्या असं होत आहेत, असा एक मानणारा एक मोठा जनप्रवाह आहे. मला असं वाटत नाही. तुम्ही एक अतिरेकी आणि लोकांना वेगळं करा. आपल्याकडे तीन प्रकार असतात. एक जहालमतवादी, एक सामान्य माणूस आणि एक अतिरेकी. आणि याच्यामध्ये चौथा असतो, तो असतो परकीय शत्रूकडून ज्यांना पाठवलं जातं, त्याला फिदाईन म्हणूयात, त्याला थोड्याशा पैशांनी आमिषाने आलेली माणसं म्हणूयात. तर असे प्रकार असतात. आत्ताचा हल्ला हा एका बाजूला धर्माच्या नावावर भेद तयार व्हावा, असं वाटण्यासाठी देशातलं वातावरण खराब व्हावं आणि पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये या हेतूने केला गेलेला हल्ला आहे. हा हेतू कुणाचा आहे नेमका? हा नैसर्गिकपणे आपलं त्याच्याकडे बोट जातं, ते पाकिस्तानकडे जातं. म्हणजे काश्मीरी आणि जे काही इतर राज्यातील लोक आहेत त्यांच्यातला समन्वय तुटावा हा त्यांचा उद्देश असं म्हणायचं तुम्हाला? म्हणजे ते जगाला सांगायचा असा प्रयत्न करतात की काश्मीर भारताचं नाही, ते आमचं आहे. आणि जर पर्यटक गेले, काश्मीरी लोक मिसळले, तर ते भारताशी असलेला समन्वय इतका मजबूत झाला, तर आपला त्याच्यावरचा अधिकार राहणार नाही. ही एक अनेक भीतींपैकी ती एक भीती होती. अनेकदा असं बोललं जातं की 370 कलम हटवलं त्याच्यानंतर काश्मीरमध्ये बदल झाला आहे. काश्मीरी लोक आता जे काही इतर राज्यातील लोक आहेत त्यांच्या जवळ यायला लागलेत आणि पूर्वी जे सरकारचा निषेध करत होते आता ते सरकारचा निषेध करत नाहीत आणि ते एकरूप होत आहेत आपल्या सगळ्यांसोबत, असा एक जनप्रवाह आहे. तुमचं निरीक्षण काय? कारण अनेक तरुण तुमच्याकडे इथे शिक्षणासाठी येत असतात, तर कसं बघता याच्याकडे? नाही, एका बाजूला 370 काढलं. 370 काढल्यावर खूप मोठा विकास होईल स्थानिकांचा, अशी खूप मोठी भावना होती लोकांमध्ये. नैसर्गिकपणे काढलं जाणार नाही अशी भावना होती. आपल्या सन्मानाचा प्रश्न आहे, तसंही 370मध्ये काही राहिलेलं नाही आहे. ती जशी भावना होती तशी चला एक वर्ग असा होता की यातनं होईल काही चांगलं. पण ते चांगलं होताना भविष्यात ज्या योजना सरकारने ज्या प्रकारे राबवायला पाहिजे होत्या किंवा भारतातल्या लोकांनी ज्या प्रकारे करायला पाहिजे होतं, तर ती काळजी अजून जास्त घेतली असती तर कालचा प्रसंग, म्हणजे काही प्रसंग तर आठवड्याच आहेत, अतिरेकी हल्ले करणारच आहेत,
पण ते हाताळताना लोकांच्या ज्या भावना तीव्र होतात त्या सरकारला हाताळणं सोपं झालं असतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.